माझी त्या ठिकाणी प्रतिज्ञोत्तर सांगतो मी की लक्ष्मण जे जर वाचले ना, लक्ष्मण वाचल्याच्या नंतर राम लक्ष्मण आणि वाचवणारा पाचवा हनुमंत, हे 5 जण आम्ही एकोप्याने त्या ठिकाणी राहू. भगवान पाच मिळता एके ठाई रणी युद्धाचा बाळकाई. रावणाचे भय नाही गाई ठाई मेला. 5 राम एकत्रित आलो आणि एकत्रित आल्याच्या नंतर 5चं सामर्थ्य रामासारखा आत्मा, राम जगाचा सुख विश्राम असणारा परमात्मा, लक्ष आणि मन एकत्रित ज्याचा आहे. भक्तीनं भक्तीमध्ये रत असलेला भरतजी आणि मनुष्य रूपी शत्रूचा हनन करणारा शत्रुघ्न आणि हनुमंत यासारखा वीर एकत्र आल्याच्या नंतर रणी रावणाचे भय काय. रावण किती आले असले तरी रावणाला मारायला निघणार नाऊ. भगवंत त्या हे नवल सांगू काय. 5 ही एक झाले हो पाहे. शके तसा जो शके महत्कार्य सदान्वय सांगेना. ग्रंथ करते सांगताय की ज्या वेळेला मन आहे आपल्याकडे, गाव करील ते राव करू शकत नाही. कोणत्याही ठिकाणी एकोप्यानंच काम करावं लागतं. ज्या वेळेला गावामध्ये एखादं काम हातामध्ये संपूर्ण गावानं धरावं, त्यावेळेला निश्चितच त्यामध्ये यश संपादन होत असतं. म्हणून कुठेही पंचायत असो, 5च गावाची पंचायत, ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, म्हणून 5 एकत्रित येणं एकोपा याचा अर्थ आहे. होता पादांचा एक मेळा, विले 5 भूतांचा गोळा. 5 इंद्रियाचा पाळा एक हेळा भस्म होय. शरीराच्या ठिकाणी प्राण तरी 5च, विषय सुद्धा 5च, महाभूत सुद्धा 5च. हे सर्व ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला महत् कार्य त्या ठिकाणी साधून येत असतं. म्हणून सर्वांनी एकत्रित येणं शिकवण्याचं काम जर कोण करतंय, रामायण. हे 5 विषयाची विषय स्थिती. एक निमेषार्धे भस्म होती विषय शोभेची शक्ती. ते 5 ही मिळते एकत्र. पंचविषय जे आहेत, शब्द रूप रस गंध आणि स्पर्श, या 5 विषय एकत्रित आल्याच्या नंतर फक्त पंच ज्ञानेंद्रियाचा आणि पंच विषयाचा ज्यावेळेला आपण संबंध लावतो प्रत्येक विषयाचा, आणि फक्त एकच करायचं की प्रत्येक विषय तो राममय झाला पाहिजे. रचनेचा विषय आहे. रचनेचा विषय ज्यावेळेला आम्ही राम करू त्यावेळेला काय होईल. रचनेचा विषय राम झाला म्हणजे आन रस रुचती केवी, दुसरा रसच आम्हाला आवडणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. डोळ्यांना ज्यावेळेला आम्ही त्या राम रूपाच्या विषयाचं वळण लावू त्यावेळेला काय वाटेल आम्हाला. रूपी जडले लोचन, बस त्या रूपाजवळ जर एकदा लोचन आमचे जडले ना, पायी विसावले म्हणून पंच विषय आणि पंच ते विषय जे आहेत ते विषय मिळवायचे असेल तर भगवंताकडे विषय वळवले पाहिजे. इतस्तता विचरती जाण ते साम्या येती पंच प्राण. चळन सांडुणी आपण निश्चय गान स्वयं होत. पंचप्राण आहे. पंचप्राणाचं कार्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी राहून वेगवेगळं कार्य करत असताना इतस्तता वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. पण त्यांनाही ज्या वेळेला एकत्रित
केल्याच्या नंतर शरीरामध्ये सर्व चलनवलन व्यवस्थित चालतं. म्हणून सर्व या शरीरावर ज्यांचं कमांड आहे असे पंचप्राण सुद्धा एक असेल. एक वर्ड्या चौघा